नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट या आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. पदवीधर उमेदवारांना कुठल्याही शाखेचे जर पदवीधर तुम्ही उमेदवार असेल तर इथं तुम्हाला बँकेत नोकरीची सुवर्ण संधी. लिपिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. क्लार्क पदासाठी भरती केली जाणार आहे. कायमस्वरूपी भरती असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. कुठल्या बँकेमध्ये भरती होणार आहे तर मालाड सहकारी बँक लिमिटेड. रिक्रुटमेंट फॉर ज्युनियर क्लार्क. बघूया ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम 21 मार्च 21 मार्च 21 मार्चपासून ॲप्लिकेशन झालेलं आहे. तर शेवटची तारीख असणार आहे 10 एप्रिलपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहे 30 जागेसाठी भरती होणार आहे. हे जे क्लार्क पद आहे त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे. द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर क्लार्क सपोर्टिव्ह स्टाफ दिलेलं आहे. candidate with minimum 50% marks and above in the graduation कॉमर्स आर्ट्स सायन्स. कमीत कमी 50% मार्क्स असणे गरजेचे. तुम्हाला कुठल्याही शाखेचा पदवीधर अप्लाय करू शकतो. और पोस्ट ग्रॅज्युएशन इन बँकिंग फायनान्स मार्केटिंग. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल बँकिंग किंवा फायनान्स किंवा मार्केटिंगमधला किंवा IT मधला तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर विल बी प्रिफर्ड. कॉम्प्युटरचे नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि एज लिमिट दिलेली आहे नॉट बिलो 20 इयर्स अँड नॉट अबाउट 26 इयर्स. कमीत कमी 20 वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि 26 वर्षापेक्षा जास्त असता कामा नाही. रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे. द क्लार्क विल बी सिलेक्टेड ॲज पर द बिलो रिक्रुटमेंट प्रोसेस. पहिलं काय आहे द मेरिट लिस्ट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर इंटरव्ह्यू विल बी डिस्प्ले ऑन द बँक वेबसाईट. रिटर्न एक्झाम होणार आहे. रिटर्न एक्झाममध्ये जर तुम्ही पास झाला तर मेरिटनुसार सिलेक्टेड कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतील. द एक्झाम विल बी कंडक्टेड इन इंग्लिश ऑनली. इंग्लिश लँग्वेजमध्येच एक्झाम होणार आहे. अँड देअर विल बी 1/4 पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25% म्हणजे 25% मार्क्स 1/4 मार्क्स तुमचे इथे चुकीच्या उत्तरासाठी मायनस करण्यात येतील. द कंटेंट ऑफ ऑनलाईन टेस्ट विल बी. आता काय अभ्यासक्रम काय असणार आहे रिटर्न एक्झामसाठी. तर 5 कॅटेगरीमध्ये अभ्यासक्रम डिवायडेड केलेला आहे. पहिलं आहे रिझनिंग. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 35 आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 35. मीडियम ऑफ लँग्वेज म्हणजे एक्झाम. मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश भाषेमध्येच एक्झाम होणार आहे. इंग्लिश लँग्वेज 10 क्वेश्चन्स आहे आणि 10 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. जनरल अवेअरनेससाठी विथ स्पेशली रेफरन्स टू बँकिंग. बँकिंगमधलं तुम्हाला इथे नॉलेज असणं गरजेचं आहे GK. तर 35 क्वेश्चन आहे आणि 35 मार्क्स असणार आहे. कम्प्युटर नॉलेज 35 क्वेश्चन आणि 35 मार्क्स असणार आहे. आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन 35 मार्क अशी तुमची 150 मार्काची एक्झाम होणार आहे. 150 क्वेश्चन असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपच एक्झाम असणार आहे. आता अप्लाय कसं करायचं. हाऊ टू अप्लाय द डिटेल गाईडलाईन्स रजिस्ट्रेशन प्रोसेस. पहिलं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला. रजिस्ट्रेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करू शकता आणि अप्लाय करू शकता. सेकंड स्टेज आहे पेमेंट ऑफ फीज अँड डॉक्युमेंट्स स्कॅन अँड अपलोड. तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत जसं की रिझल्ट्स वगैरे आधार कार्ड ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आता परीक्षा फीज किती असणार आहे. GST इनवाईस कॅल्क्युलेशन. परीक्षा फीस दिलेली आहे त्यांनी महाराष्ट्रासाठी 750 रुपये इन्क्लुडिंग GST आणि आउट ऑफ महाराष्ट्राचे जर कॅन्डिडेट असतील त्यांना पण 750 रुपये परीक्षा फीस चार्ज केली आहे. ॲडव्हर्टायझिंगची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रेड करून अप्लाय करू शकता. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.